पाटील घराण्याचा इतिहास सांगितला तर या गावाचे मूळ रघुजी बाबांनी हे गाव वसवलं। त्यावेळेसपासून कुठल्याही जाती धर्माचा भेद न बाळगता 18 प्रगत जाती जमाती व सर्व धर्मीय, त्या हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, असे सर्व धर्मीय लोक या ठिकाणी बसवण्यात आले। त्यामुळं शिंदे पाटील परिवारावर कुणाल भाऊ नेहमीची जबाबदारी आली। पहिल्यापासून गावाची संरक्षणाची, गावाचे व्यवसायाची, अशा अनेक जिम्मेदाऱ्या रघुजी बाबापासून शिंदे पाटील परिवार हा या ठिकाणी सांभाळत आलेला आहे। त्याच्यानंतर जर राजकीय वारसा पाहिला तर माधवराव शिंदे पाटील पूर्वीचे आमदार, पहिले आमदार, त्यानंतर त्याच आमच्या घराण्यात जर पूर्ण लक्ष घातलं माणिक भाऊ शिंदे, त्यानंतर आमचे काका माजी नगराध्यक्ष दिनकरराव पाटील, अनेक घराण्याची शिंदे पाटील वारसेची जिम्मेदारी ती स्वीकारली। ती यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते गणेश भाऊ शिंदे, गणेश भाऊ विषयी सांगायचं तर गणेश भाऊ 7 वर्षापासून या डे नाईट स्पर्धेचं आयोजन करतायत। डे नाईट स्पर्धेचं आयोजन यासाठी सांगतो, खूप जणांनी प्रयत्न केला, एवढ्या शहरात एकदा भरून बी पाहिली, पण पाहिजे तसं त्यांना यश भेटलं नाही। आज हे 7वे महापर्व आपण म्हणूया या स्पर्धेला, ही काही साधी जिम्मेदारी नाही। या ठिकाणी गणेशच्या मागं सर्व हे जागृती क्रिकेट संघ असो, नागपुरी क्रिकेट संघ असो, जांताराजा संघ असो, लालबाग फ्रेंड सर्कल असो, शिंदे पाटील फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर खंडवास्ता तालीम संघ, पाटील फ्रेंड सर्कल, तसेच आमचे नेते कुणाल भाऊ फाउंडेशन, तसेच संतोष सेवा मित्रमंडळ, एवढ्यातले जवळजवळ सर्व मित्रमंडळ या टुर्नामेंटसाठी, या कार्यक्रमासाठी गणेश भाऊच्या मागे राहतात। या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशन कधी धर्म केलेलं आहे, रोजगाराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वांना रोजगार दिले। मेन मूळ